अंगे धरा सदार भूते वागविते निरंतर सांडून कठीणत्व प्रकार मृदू अरुवार स्वयं झाली. आणि अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती राम म्हणत असेल, प्रत्येक गावातून राम ऐकू येत असेल, प्रत्येक झाडावर रामाचाच आवाज येत असेल, एकंदरीत आकाश राम नामानं कोंदलेलं असेल होय. आणि पृथ्वीवर फक्त संतच राहत असतील तर फायदा काय होतो? काही फायदा पण पाहिजे. सत्संगे धरा सधर. सत्संग पृथ्वीवर धरेवर होत असेल तर पृथ्वी धैर्यवान बनते आणि सत्संग कमी झाला तर पृथ्वीवर पाप वाढतं, पृथ्वी धैर्य खचते. आणि पृथ्वी धैर्यवान झाली की भूते वागविते निरंतर. निरंतर भूतांना पृथ्वी वागवते. आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. प्रत्येक जीवामध्ये एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होतं, पृथ्वी धैर्यवान बनते. पृथ्वीच्या अंगी मूल गुणधर्म आहे कठीणत्व. पण पृथ्वी काय करते? सांडोनी कठीणत्व प्रकार. कशी होते? मृदू अरुवार स्वयं झाली. आणि गावोगाव सप्ते सुरू होते, गावोगाव रामायण सुरू होतं. बारके उडूल उडूल गोरे आणि त्या गोऱ्याला आऊत चुपायचं, नांगरानं नांगरायचं मारत, तर भुसभुशीत जमीन होत होती. वा. आता ट्रॅक्टर क्वाय 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 करायलेत, कुटाय लागलेत, पण जमीन फाटत नाही. मृदू अरुवार जमीन होत नाही, कारण सत्संगाच्या अभावाचा प्रभाव आहे. पृथ्वी कठीण होते. सत्संगाच्या अभावाचा प्रभाव आहे. पृथ्वी धैर्यहीन होते. आणि धैर्य तुटलेली पृथ्वीचं काय होतं ऐकूया. सत्संगते ओलावले अतिशांती धरेशी आली. एकात्मता विस्तारली वर्तू लागली अविरुद्ध. पृथ्वीला संतांच्या संगतीची ओल झाली. होय. कारण पृथ्वीवर पाऊल टाकणारा प्रत्येक जण संत आहे. राम राम म्हणणाऱ्या जातीत जन्मलेला आहे. राम ऐकतोय, राम वाचतोय, राम बोलतोय, अशा संतांच्या संगतीची पृथ्वीला ओल झाली आणि पृथ्वीला अति शांती आली. नाहीतर राम राम म्हणणाऱ्यांची संख्या कमी झाली, रामावरचा विश्वास कमी झाला, गावोगावची रामायण बंद पडली की पृथ्वी अशांत होते. होय. मग बॉम्बस्फोट फुटतात, मग सरकार पडतात, मग अराजकता माजते, मग भ्रष्टाचार माजतो. हातच्या काकणाला आरशाची गरज आहे का? नाही. हे सगळं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतंय की नाही सध्या? त्यामुळे लक्षात ठेवा, सत्संगती जर झाली आणि पृथ्वी जर ओलावली तर एकात्मता विस्तारली. रामावर चित्त नसेल तर भाऊ भावाच्या शेतात जाऊ शकत नाही, त्याची वाट अडवतात. एकात्मता राहत नाही. आणि रामाचं भजन करणारा देश असेल तर अखंड भारत राहतो. आणि जिथं जिथं भजन बंद पडलं तिथल्या तिथल्या भारताचे तुकडे झाले. एकात्मता नष्ट झाली. 1947 ला पाकिस्तान गेला, 1971 ला बांगलादेश गेला आणि 2047 ला अख्खाच भारत गिळू म्हणतायत. का? तुम्ही आम्ही रामायण बंद केलं. तुम्हा आम्हाला राम म्हणण्याची लाज वाटायला लागली. सकाळी सकाळी लेकरं गुड मॉर्निंग आणि गुड काय काय म्हणतायत तुम्ही? राम म्हणणं ही आपली परंपरा आहे आणि त्याचं पालन करण्याची आपण प्रतिज्ञा करतो. त्या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करणं. राम म्हणणं ही आपली संस्कृती आहे, ही आपला सिद्धांत आहे, ही आपली परंपरा आहे. आणि अशी जर परंपरा आपण पालन केलं तर पृथ्वी वरतो लागली अविरुद्ध. तुम्ही कोणत्याही गावात जावा, सप्त्याला जेवायला भेटतं.
कोणत्याही गावात जावा पाणी मिळतं, कोणत्याही मंदिरात झोपा तुम्हाला खायला प्यायला लिहायला राहायला सगळं मिळतं. फक्त तुम्ही रामाचे आहेत. एवढ्या एका आयडेंटिटीवर अख्ख्या जगात होय विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. त्यामुळे राम महत्वाचं आहे. रामाला विसरून काही जरी केला तर तो नरक. सत्संगती झाली जीवाना विसरोनी अधोगमना ऐक्य व्रते सकळ जना अति स्वादन मधुरत्वे. पहिलं पंचमहाभूत सांगितलं पृथ्वी, दुसरं सांगतायत जीवन पाणी. पृथ्वीवर राहतातच संत, तर पाण्याला संगत कुणाची? संताची. सत्संगती झाली जीवना. आणि जीवनाचा गुणधर्म आहे अधोगमन. पाण्याचा गुणधर्म काय? होय. अधो. अधो म्हणजे खाली जातं पाणी, टाकल्याबरोबर कुठं जातं? खाला रे धावक पाणी. वा, पाणी खाली जात असतं महाराज, पण विसरून या अधोगमना. संतांच्या संगतीचा परिणाम आहे. स्वतःचा स्वभाव विसरायला लावतात आणि आपल्या स्वभावाच्या नादाला लावतात. तात्काळची दशा पालटते. आणि जगात जन्मलेला प्रत्येक वस्तू, पंचमहाभूत, प्रत्येक जीव, त्याचा स्वभाव आहे खाली जाणे, पतनाकडे जाणे. होय. आणि संताचा स्वभाव आहे त्याला वरी ओढणे. पृथ्वीचा स्वभाव कठीणत्व, संतांच्या संगतीनं मृदू झाले. पाण्याचा स्वभाव खाली जाणं, संतांच्या संगतीनं स्वभाव विसरला. विसरून या अधोगमना. आणि प्रत्येकाचा स्वभाव आहे द्वैत पाहणं आपला आणि परकव. होय. आणि संतांच्या स्वभावाचा परिणाम पाण्यानं काय केलं? विसरून या अधोगमना. आणि कोणती वृत्ती धरली? ऐक्यव्रती. सकळ जना. आणि पाणी कसं झालं? अति स्वादन मधुरत्वे. पाण्याला अतिशय स्वाद आला, पाणी मधुर झालं. ज्यावेळेस गावोगाव सप्ते होते त्यावेळेस माणसाला विचारायचं कुठं गेलतास? माणूस म्हणायचं पाणी प्यायला. कुठं? ओढ्याला. माणसं ओढ्याला पाणी प्यायचे, माणसं नालीला पाणी प्यायचे, माणसं विहिरीचं पाणी ओंजळीनं प्यायचे. आता शेतात जाताना बिस्लरीची बॉटल. का? पाण्यानं स्वाद सोडला. माणसं किती दिवस विकत पाणी घेऊन पिणार आहेत? पाणी हे विकत पाण्याची कल्पना म्हणजे तुम्ही विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहात. पाणी, हवा ही जर विकत घ्यावं लागत असेल, अग्नी विकत घ्यावा लागतोय आपल्याला, इंधन वगैरे, म्हणजे तुम्ही मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे आहात. आणि त्याचं एकच कारण आहे, रामाला विसरलात. अख्खा देश जर राममय झाला तर पाण्याला अतिशय स्वाद येतो, पाणी मधुर होतं, पाण्याचं अधोगमन विसरतं. आज 400 फूट बोरला पाणी लागत नाही आणि अगोदर पाणी ओढ्यानं वाहायचं. का? राम म्हटलात तर पाणीच पाणी, आणि राम विसरलात तर पाणी पाणी करून मराल, हा सिद्धांत आहे. गाय देखोनी सज्जन निववी देवोनी जीवाण व्याघ्र पापी मनोन उपेक्षण न करीत. संतांच्या संगतीला लागलेलं पाणी ऐक्य वृत्तीनं वर्तन करत आहे, कारण त्याची सवय लागलेली आहे. मग आपलं आणि परक म्हणायचं विसरलंयच, मग गायीची तृषा हरू. का व्याघ्राविष होणी मारू, हे नेनेची गा करू. तोय जैसे. पाण्याचा स्वभाव आहे दोन्हींना समानत्व, कारण पाण्याचा तो स्वभाव नाही, संतांच्या सहवासाचा तो प्रभाव आहे. नाहीतर पाणी किती महाग असतं सांगू का? केदारनाथला ज्यावेळेस पाण्याची ही आली होती आणि त्याच्यामध्ये हजारो लोक वाहून गेले होते, त्यावेळेस एक अर्धा लिटर पाण्याला 50-50 हजार रुपये लोकांनी घेतले, कारण पाणी प्यायला भेटत नाही. पाण्याला संतांच्या संगतीचा सहवास लागला तर पाणी मुबलक आहे, पाणी फुकट आहे. नाहीतर प्रत्येक सरकार आपल्याकडे पाणी देऊ म्हणूनच निवडून यायलंय.
आणि सगळं पाण्यात घालायले. त्यामुळे लक्षात ठेवा, संतांचं राज्य असेल तर घरोघर पाणी, होय. हर हर घर जल, घर घर नल. आहे की नाही योजना. संत संत असतो, पर ड्रॉप मोर क्रॉप. योजना आहेत महाराज. वाव. प्रत्येक पिकाला थेंबा थेंबानं पाणी मिळेल का? संत आहे, पोहोचतच. सिद्धांत आहे, ग्रंथकर्ते सांगतायत पाणी आहे आणि त्याला संताची संगत आहे, तर भेदभाव संपुष्टात आल्याशिवाय राहते. तेजासी होता सत्संगती आकर्षूण दाहक शक्ती स्वयं प्रकाश सर्वभूते ते जगती माझी विचरे. तेजाला सत्संगती झाली. संतच पृथ्वीवर राहतात, तर आकाशातून पडलेला प्रकाश कुणावर पडणार आहे? संतावर पडणार आहे. आणि संतावर पडणारा प्रकाश असेल तर त्या प्रकाशाला वॉर्निंग आहे, पोळायचं नाही. कारण सूर्यावर सत्ता श्रीरामाची, आणि जो ज्या प्राण्यावर तेज पडते त्याच्या मुखात नाव कुणाचं आहे? श्रीरामाचं आहे. मला सांगा, पोलिसाची पगार ज्या सरकारकडून निघते, त्या सरकारचं मुख्यमंत्री ओळखीचा असेल तर पोलिसाची गचलांडी धरायची हिंमत आहे का? तो तुम्हाला त्रास नाही देऊ शकत. तसं सर्व सृष्टीचा सत्ताधीश माझा देव आहे, त्याचं नाव जर तुमच्या मुखात असेल तर सूर्याची दाहकता, तेजाची दाहकता तुम्हाला होणार नाही. मार्तंडजी तापहीन. म्हणून तेजासी होता सत्संगतीन आकर्षोनी दाहक शक्ती. पोळण्याची शक्ती त्यानं आकर्षित केली. कारण आपण संताला प्रकाश देतोय तर प्रकाश पूर्ण द्यायचा, पण अजिबात पोळायचं नाही. स्वयंप्रकाश सर्वभूते. सर्व भूतांना प्रकाश आहे, त्रिभुवनात प्रकाश आहे. का? परिणाम देश राम झाल्याचा आहे. ज्याने प्रकाशिले निजग्रही त्यासी प्रकाशावने नाही पारका चुरू आल्या पाहे. प्रकाश त्यासही तैसाची. अहो, पाण्याचा दुजा भाव गेला, मग प्रकाशात दुजा भाव राहील का? कारण संताचा स्वभाव आहे दुजा भाव नाही. मला कधी दुजा भाव नाही? देश राम झाल्यानंतर दुजा भाव नाही. देशात घुसखोर असल्यानंतर कागद तपासून हाकलावेच लागतात, तो विषय वेगळा आहे. सिद्धांत लक्षात घ्या. इथं सांगतायत, ज्याने प्रकाशिले निज ग्रही दीपाचे प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. घरामध्ये प्रकाश लावलाय, चोरालाही उजेड दिसतो, घरच्या मालकाला घरच्या उजेडू करावा. पारखिया अंधारू पडावा. हे नेनची गा पांडवा दीपू जैसा. जसा दिवा दुसऱ्याला अंधार देत नाही, प्रकाशच देतो. फक्त घरात दिवा असणं गरजेचं आहे, नाही तर घरातच राम भक्तीचा दिवा जर मालवला तर जगात फक्त अंधार आहे. काय अंधार नाही, फक्त अंधार आहे. अंधाराशिवाय दुसरं काहीच नाही. डोक्यात एकच प्रकाश असावा, मी रामाचा आहे, राम माझा. एवढ्या या गोष्टीपेक्षा ज्ञान नाही, आणि याच्याशिवाय जे ज्ञान आहे त्याच्या एवढा दुसरा मूर्खपणा नाही. वायू सत्संगाला दला चंचलत्वा पुले विसरला. योगीश्वरा भेटतो आला निश्चळ झाला निज रूपे. आणि त्यानंतरच पंचमहाभूत सांगितलं महाराज. चौथ्या क्रमांकाचं वायू आणि वारा स्पर्श कुणाला करणार आहे? आहेतच संत, तर स्पर्श कुणाला? संताला. आणि संताला स्पर्श झाल्यानंतर काय होत असतं? माणूस चंचलत्व विसरत. आणि वाऱ्याचा मूळ गुणधर्म आहे चंचलत्व. वारा जर अति चंचल झाला तर चक्रीवादळ येतं. आलेलं पीक पालतं पडतं, घरं उडून पडतात, माणसं उडून जातात, पत्र उडून जातात, काही होतं. रेल्वे बांधावं लागते.
एवढा वाऱ्याचा पराक्रम असतो महाराज. पण संतांची संगत लागली चंचलत्व आपुले विसरला. कारण वाऱ्याचं चंचलत्व आहे त्यानं विसरलं. कारण संत सगळ्यांनाच सगळं विसरायला लावतात आणि आपल्याच नादाला लावतात. जगात संतच फक्त नादाला लावतात, बाकी कोणाला नादाला लावण्याची हिंमत नाहीये. योगेश्वरा भेटो आला. भरत कोण आहेत? योगेश्वर. आणि राजा कोण असावा महाराज? योगी राजा असावा, कर्मयोगी राजा असावा, राजयोगी राजा असावा. आणि योगी फक्त राजाच असावा, माफ करा, राजा योगीच असावा. त्याच्याशिवाय हे होत नाही महाराज. होय. म्हणून सांगू लागलेले आहेत, निश्चळ झाला निज रूपी. राजा जर योगी असेल तर नमामि गंगे म्हणतो, गंगा साफ करतो, प्रदूषण संपवतो, इलेक्ट्रिकची वाहनं काढतो, कारखान्यांना सबसिड्या देतो, प्रदूषण कमी करतो. प्रदूषण कमी झालं की हवा स्वच्छ होते, आणि हवा स्वच्छ झाली की वारा निश्चळ झाला, निज रूपी. वारा शांत होतो. आणि संतांच्या संगतीला लागलेला वारा प्रत्येकाला सुख देतो. विचारे तरे सर्व देहे, पर्यासक्त नवे काही, सुवास दुर्वास न मने काही, निसंग पाहे विचरत. वारा विचरतोय, पण कसा विचरतोय? निसंग विचरतोय. नाही तर वाऱ्याच्या संगतीत जर धुलीकण आले आणि ते धुलीकण जर वेगवेगळ्या विषारी गोष्टींनी भरलेले असतील, संग असतील, वाऱ्याच्या संग काहीतरी आहे, त्याला प्रदूषण म्हणतो आपण. त्याला काहीतरी काय, कशाच्या प्रभावात येतो? दूषणाच्या प्रभावात आहे. दूषणाच्या प्रभावात असलेल्या वाऱ्याचा संग झाला की माणसं रोगीट होतात. पण संतांच्या संगतीत असलेला वारा शांत झाला, निसंग झाला, योगेश्वराला भेटला, म्हणून तो सर्व देहात फिरतोय. आला शीतळ शांतीचा वारा, वा वा, तेने सुख झाले या शरीरा. शरीराला सुख त्यावेळेस होतं ज्यावेळेस वारा शीतळ असतो आणि शांतीचा असतो. म्हणून संतांच्या संगतीत वारा शांत झाला, चंचलत्व विसरला आणि सर्व देहावर विचरण करतोय. कारण देहात जर वारा पोहोचना गेला तर वारं गेलं म्हणते. जिथून वारं गेलं तिथून शरीर अपंग होतं. भारतात मोसमी वारे सर्व भारतावर फिरले पाहिजेत, नाहीतर त्या ठिकाणी दुष्काळ पडत असतो. असो विचरे तरी सर्व देहे, परी आसक्त नव्हे काही. एखाद्या ठिकाणी जर वारा आसक्त झाला तर सगळं पूर येतो, मला वाहून जात असतं. असो सुवास दुर्वास न म्हणे काही. व्यानाच्या ठिकाणीही वारा जातो, अपानाच्या ठिकाणीही जातो, सुगंधाच्या ठिकाणीही जातो, दुर्गंधाच्या ठिकाणीही जातो. म्हणून सुवास दुर्वास न म्हणे काही. अशा प्रकारे वारा निसंग विचरतोय असं सांगतात. सत्संगाला दले आकाशा, कुपोने पैकुनास, विसरोनिया निरावकाश, विरक्त उदास सर्वत्र वसे. 5व्या नंबरचं पंचमहाभूत सांगितलं. कोणतं? आकाश. आणि आकाशाला संगत कुणाची लागली? संगत खूप महत्वाची आहे. संगतीनं पंगत मिळत असते, संगतीने होतो पंगतीचा लाभ. म्हणून भारतात प्रत्येक जण संत पाहिजे. वा वा. आणि प्रत्येक जणाला संगत आकाशाची लागली ना, आकाशाला सत्संग लागला की खुपोने पैकोनास. कुणाला टोचावं ही भावनाच होत नाही. कुणाची? आकाशाची. नाहीतर आकाशात जर टोचायची भावना झाली, प्रदूषण झालं तर तुम्ही आम्ही जगू नाही शकणार महाराज. विसरोनिया निरवकाश. कुणालाही अवकाश द्यायचा नाही ही भावना ते विसरलं.
आणि विरक्त होऊन उदास होऊन आकाश वर्तन करताय असं सांगतात. आपुल्या निज शरीरी शीत उष्ण प्रजन्यधारी न लिंपे एकही विकारी सत्संग थोरी एवढे. आणि आकाशाचा गुणधर्म आहे कोणता? त्याच्या शरीरामध्ये किती विकार आहेत? शीत, उष्ण आणि प्रजन्य. शीत म्हणजे थंडी, उष्ण म्हणजे ऊन आणि प्रजन्य म्हणजे पावसाळा. विकार म्हणजे रोग. आणि रोग कशाला म्हणतात? प्रमाणापेक्षा एखादी गोष्ट कमी असणे, प्रमाणापेक्षा एखादी गोष्ट जास्त असणे, त्याला रोग म्हणावं. थंडी प्रमाणाच्या बाहेर गेली तरी माणसं जगू शकत नाहीत. थंडी प्रमाणाच्या कमी असेल तरी माणसांना जगता येत नाही. पाऊस प्रमाणापेक्षा जास्त, ऊन प्रमाणापेक्षा जास्त कमी झालं, नुसतं आभाळ आलं तर माणसं परेशान होतात. तुरीवर आळ्याच आळ्या, किती बी वेचल्या तर. मी ऍग्रिकल्चरचा विद्यार्थी आहे. 98% कीड निसर्ग कंट्रोल करतो. किती? बरं, 98% कीड. आणि 2% एवढ्या केमिकल कंपन्या जगतात. शेतकरी बेजार होतो. किती टक्क्यात? 2. आणि 98% पडल्यास केसाच्या आळ्या काढणं व्हायच्या नाही. एवढा अवघड आहे. म्हणून आपुल्याच निज शरीरी शीत उष्ण प्रजन्यधारी. हे जग म्हणजे एअर कंडिशन आहे. कधी जय श्रीराम प्रत्येक जण म्हणत असेल त्या दिवशी. नाही तर माणसांनी काय केलं? लोकांनी शोध लावला. कशाचा? एसीचा. एसी मधून कार्बोफ्युरॉन नावाचा धातू तयार होतो, मला वायू, आणि तो ओझोनला नष्ट करतो. आणि ओझोन नष्ट झाल्यानंतर पृथ्वीचं टेम्परेचर वाढतं. आणि पृथ्वीचं टेम्परेचर वाढलं की प्रत्येक देश घाबरतोय आज ग्लोबल वॉर्मिंगला. ग्लोबल वॉर्मिंग जर झाली की सर्व जीवसृष्टी संपली. आणि ग्लोबल वॉर्मिंग तेव्हा होते ज्या दिवशी सृष्टीतले संत संपुष्टात येतात. सृष्टीत जर प्रत्येक जण संत असेल, प्रत्येक जण राम राम म्हणत असेल, तर मोजून पाऊस पडतं, मागल तितका पाऊस पडतं. मोतीराम महाराज माधव बाबांनी आभाळाकडे बघितलं तर पाऊस पडत होता. ही ताकद संतांमध्ये आहे. ऊन किती पडायचं संतांच्या हातात आहे. थंडी किती पडायची संतांच्या हातात आहे. जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर संत बनणं हेच आहे. म्हणून आकाशाच्या शरीरातली 3 गुणधर्म नष्ट झाली आणि आकाश निर्विकार झालं. एवढी काय आहे? सत्संग थोरी एवढी.